मी तक्रारीचा पाडा वाचणारा, रडणारा नाही तर लढणारा नेता. लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही. नाराजीचा विषय कालच संपला. शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं. मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा. महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं काम करू नका. अमित शहांसोबतच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री पदाधिकाऱ्यांना आदेश. भाजपच्या कुरघोडीवरून एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये अमित शहांकडे तक्रार. महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ. पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर. ऑपरेशन कमळवरून शिंदेंची नाराजी. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीमधून सुरू केल्याबद्दल धन्यवाद. रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने मोठे. मंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक. मिंदे मंडळ नाराज झालं म्हणे. मंत्रिमंडळामध्ये चणे फुटाण्या इतकीही किंमत नाही. जे पेरलं त्याची फळं मिळत आहेत. सामनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक टीका. बिहारमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी. नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार. एनडीएसह महायुतीचे नेतेही उपस्थित राहणार. आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय. निलेश राणेंची टीका. कणकवलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राणे बंधू आमने सामने. पुण्यात कडाक्याच्या थंडीमध्ये 16 वयोवृद्ध रुग्ण रस्त्यावर. ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवले होते. वृद्धाश्रमासाठी जागा नसल्याचं कारण देत दादासाहेब गायकवाडांकडून वृद्धांची फरफड. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये 73 कोटींचा घोटाळा. बीडमध्ये महसूल विभागामध्ये खळबळ. 3 अटक तर 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. एसआयटीकडून तपास सुरू.